देव करून सगळ्यांना असाच नवरा भेटो. सुट्टीचा दिवस आहे तो आराम न करता दिवसभर आपल्याला फिरवणारे बस अजून काय पाहिजे. रिकाम्या पोटी फिरायला मजा नाही येणार म्हणून पहिला आम्ही श्यामसुंदर मिसळला गेलो. पोटात कावळले काव करत होते पण जेव्हा आम्ही कागदावर आमचा कितवा नंबर ते पाहिलं मग म्हटलं 2 तास इथं उभं राहण्यापेक्षा तोपर्यंत आपण गणपतीचं दर्शन घेऊन काही नाही ग बाई गणपती बाप्पाला सांगावं म्हणलं जन्मजन्मी हाच नवरा दे म्हणून. आता तुम्ही म्हणशील की एवढा भारी का तुझा नवरा तर आहेच बाई बिचारा कुठं बी बाहेर गेला का पोराला बी सांभाळून घेतो. मग मी मोकळी दिवसभर हात आली चालायला. समूह मोकर खुश होता त्याला त्याची एवढी दिदी दिसली म्हणून. त्याला म्हणलं बाबा दिदी दिसायला जर तो एवढे असली ना पण वयानं मोठी म्हणलं. ह्या बोटी पाहून मी मनोमनच विचार करत होते की मागच्या वेळेस जरी आपल्याला बसवलं नाही तर ह्या वेळेस तरी आपल्याला बोटीमध्ये बसवतील. मागवळून पाहते माणूस मापासून 2 फूट लांब. काय करावं यायला आता नेमकी गणपती बाप्पाला सांगून बी झालं का पुढच्या जन्मात यायलाच दे म्हणून. मिसळ खायला जायच्या आधी समूचा बी खाऊ भेटून गेला आणि त्याला तर दम सुद्धा निघाला तो तिथंच खायला लागला. बरं झालं म्हणलं बाबा आता तू आम्हाला तरी शांततेत खाऊन देशील. जेव्हा आलं भो मिसळण पावन पापडन दैन वा माझ्या तर तोंडालाच पाणी सुटलं. पण ह्या माणसानं दगा केला बरं का इडून तिडून पोरग सांभाळलं पण जेवायच्या वेळेस पोरग माझ्या ताब्यात देऊन पहिला मिसळ ताबा मारला. जेवण तर मचकळलं पण शेवट भला मोठा गल्लाच भरून जी लस्सी आली बाप रे एकच नंबर. लस्सीशिवाय माझ्या जेवणाचा शेवटच होत नाही पण फक्त बाहेर गेल्यावर बरं का तुम्हाला काय वाटलं घरात असं रोज रोज लस्सी प्यायला समजा बापाला काय मला कंगाल नाही करायचं नाही. तर दादा बाबा येतो कधी मध्ये बाहेर खायला तर ते नाही येणार. घरी पाहुणे येणार होते मग म्हटलं जाता जाता त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जाऊ पण ढोकळा नाही बरं का हे ढोकळा खोकळा आपल्याला अजिबातच आवडत घ्यायचं आपल्या आवडीचं कारण पाहुण्याच्या आवडीचं तर काय आपल्याला माहित राहत नाही आणि तसं बी पाहुणे गेल्यानंतर ते खाण्यात आपल्यालाच पडतं. एवढं खाऊन पिऊन आले एवढी जबरदस्त झोप लागेल होती ना माझं झापड सुद्धा जायला नव्हतं तरी पण मला उठून घर पुसावं लागलं. कारण पाहुणे जर माझे रील्स बघणार निघले तर म्हणजे ही बाई दिवसभर रील्सच बनवती वाटतं घर स्वच्छ ठेवायचं सोडून. आणि एवढे हात दुखच तो घर पुसून सुद्धा माझी झोपच जाईना. शेवटी म्हणलं आता चहाच लागेल झोप उडवायला. नुसता चहाच घेतला बरं का गुलाबजाम नाही खाले त्यानं वजन वाढत ते तुम्ही ऑफ कॅमेरा खाईल. आणि हे असं होतं जास्त माणसाची सवय नसली का असं डोकून पाहावं लागतं. आता दिवसभर तर आम्ही लय फिरलो होतो पण समूह म्हणशील का त्याच्यात माझ्या मजाचं काय होतं मग म्हटलं चला समूहला पण जरा खुश करून आणू. त्याला खुश करायला लय काय करावं नाही लागत. त्याला एखादा सायकलचा चक्कर दिला घसर गुडिओ थोडा वेळ खेळून दिलं का पोरं खुश. तो ऑलरेडी खुशच होता आणि त्याच्यात मावशीने गेली गाडी पाहून तर त्याचा आनंद गागरातच मावा. हत्तीसारखं दिसणारं खेळणं पाहून त्याला मजा येईल म्हणून ते खेळणं घेतलं पण आमच्या पप्पानं तर हत्तीची सोंड धरूनच फिरवायला लावलं.